नमस्कार, मी नितीन मिरजकर, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीनं पहिल्यांदाच 5 उमेदवार उभे केले होते. या 5ही उमेदवारांना मिळून 2154 इतकी मतं मिळाली. जरी तुलनेनं मतदान कमी झालं असलं तरी देखील सरासरी 431 मते प्रत्येक उमेदवारांना भेटली. त्यामुळं सर्व 2154 मतदारांचे मी शतशः ऋणी आहे. पहिल्यांदाच समाजवादी पार्टी इतक्या ताकदीनं लढली व लोकाभिमुख असा जाहीरनामा, मूलभूत प्रश्नांना आम्ही एक वाचा फोडली. नागरी प्रश्नांना वाचा फोडून घरपट्टी, पाणीपट्टी कमी करण्यासंदर्भात आम्ही जाहीरनामा मांडला होता, ज्यामध्ये जवळपास 5 वर्षात लोकांचे 3000 रुपये वाचतील. त्याचबरोबर भाड्यानं ज्यांनी गाळा असेल, फ्लॅट असेल किंवा आपलं घर भाड्यानं दिलं आहे त्यावरती भाडे आकारणी सांगलीत 57% व मिरज कुपवाडमध्ये 49% होते. तर यावरती आम्ही रेडी रेकनर दराने भाडेकर आकारणी करू, जेणेकरून 5 वर्षात जनतेचे किंवा या गाळा किंवा जागा मालकांचे जवळपास 10-12 हजार रुपये भाडेकरच्या रूपात पैसे वाचतील. हा एक मोठा मुद्दा आम्ही घेतला होता. लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तिसरा महत्त्वाचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न होता, जे विस्तारित भागातील वर्ग 2च्या जमिनी ज्या आहेत त्या वर्ग 1मध्ये करण्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करू, हा देखील जाहीरनाम्यामध्ये एक मुद्दा मांडलेला होता. तरी देखील जनतेला या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशिवाय 2000, 1000, 1500 इतके पैसे हे म्हणजे भारी पडले असं म्हणायला काही हरकत नाही. तरी देखील इथून पुढच्या काळात देखील समाजवादी पार्टी पुन्हा एकदा ताकदीनं निवडणुकीला सामोरे जाईल किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी लढा चालू ठेवू, रस्त्यावरची लढाई करू व पुन्हा एकदा जे सर्व मतदार समाजवादी पार्टीच्या मागे 2154 उभे राहिले त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद.